Now let's start how to determine simple interest. सिंपल इंटरेस्ट कसा काढला जातो त्याच्यासाठी तुम्हाला डिराइव द फॉर्म्युला, आपल्याला फॉर्म्युला डिराइव करावा लागणार आहे, काढावा लागणार आहे. मग इथं मी दिलेला आहे द रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल फॉर 1 इयर. आता एका वर्षासाठी आपल्याला इंटरेस्ट काढायचा असेल तर त्याचा आपल्याला काय करावं लागतो, रेशो करावा लागतो. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे आय अपॉन पी. आय मीन्स इंटरेस्ट, म्हणजे इंटरेस्ट ही कितीवर आहे, ते प्रिन्सिपल जी आहे ती खाली लिहिता आणि त्याच्यावर इंटरेस्ट लिहिता, इज इक्वल टू रेट अपॉन 100. रेट अपॉन 100 मीन्स काहीतरी रेट दिलेलं राहतं फॉर 8% किंवा 6% किंवा 2%. म्हणजे आपण कोणालाही पैसे देताना त्याच्यावर पर्सेंटेज नुसार काय घेतो, इंटरेस्ट म्हणजे व्याज घेतो, किंवा बँक आपल्याला व्याज भरायला लावते किंवा व्याज देते. अशा पद्धतीने ते पर्सेंटेज नुसार राहतं. मग पर्सेंटेज हे लिहिताना आपण अशा पद्धतीने लिहितो 8/100. इट इज कॉल्ड रेट ऑफ इंटरेस्ट. मग रेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट काढण्यासाठी हा जो प्रिन्सिपल आहे हा इथे डिवाइड आहे, इकडे जाताना तो काय झालेला आहे, मल्टिप्लाय. पी मल्टिप्लाय आर अपॉन 100. इंटरेस्ट फॉर टी इयर्स. टी इयर्स मीन्स टाइम ऑफ इयर. टाइम ऑफ नंबर ऑफ इयर. नंबर ऑफ इयर मीन्स या ठिकाणी आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष इतक्या वर्षांसाठी किंवा 6.5, 5.5 वर्ष अशासाठी आपण आता इथं 1 इयर फॉर ओनली 1 इयर डिटरमाइन द इंटरेस्ट. आपण इथं फक्त 1 वर्षासाठी काढू शकतो. मग जो इंटरेस्ट आलेला राहतो त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, टी ने मल्टिप्लाय करणार. टी ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ते काय झालं, नंबर ऑफ इयर्स. टी इज कॉल्ड नंबर ऑफ इयर्स. बट हियर आय, व्हॉट इज मीन आय. आय काय आहे, इथं आय हा आपल्याला काय दिलेला आहे, पी मल्टिप्लाय आर अपॉन 100. पुट अ व्हॅल्यू इन धिस इक्वेशन. आपण ही व्हॅल्यू या आयच्या ठिकाणी ठेवणार आहोत. या ठिकाणी मी हे रफ करते. आयच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी अपॉन 100. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला जो फॉर्म्युला डिराइव्ह करून देते तो अशा पद्धतीचा आहे. आयची जी व्हॅल्यू इथं दिलेली आहे तीच व्हॅल्यू पुट ऑन दिस इक्वेशन. आपण ह्या इन दिस इक्वेशन, आपण ह्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. मग हा फॉर्म्युला इथं तयार झाला, पी मल्टिप्लाय टी मल्टिप्लाय आर अपॉन 100. इट इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल इंटरेस्ट. हा कसला फॉर्म्युला झालेला आहे, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. आणि ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 40 हे सोडवणार आहोत. अशा पद्धतीने आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करू. नाउ लेट स्टार्ट प्रॅक्टिस सेट 40. प्रॅक्टिस सेट 40 मधलं मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. इफ रिहाना डिपॉझिट 1500 rupees in school fund at 9 PCPA for 2 years. What is the total amount she will get? या ठिकाणी जी मुलगी आहे रिहाना, तिने 1500 ही रक्कम काय केलेली आहे, डिपॉझिट केलेली आहे इन स्कूल फंड ॲट 9 PCPA. आता या ठिकाणी PCPA चा अर्थ आहे 9 मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट. आपल्याला तिथे रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 9%. तर PCPA मीन्स काय, पर्सेंट पर ॲनम. म्हणजे याचा अर्थ शॉर्ट मध्ये PCPA म्हणतात की प्रत्येक वर्षाला याचं जे पर्सेंट अमाऊंट आहे ते किती आहे, ते 9% आहे दिलेले फॉर 2 years. How many years? 2 years. What is the total amount she will get? शेवटी तिला टोटल अमाऊंट विचारलेला आहे. अमाऊंट शेवटी तिला किती भेटणार आहे हे तिला हे तिथं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी गिवन मध्ये आपण लिहू, गिवन P is equal to
1500. पी किती दिलेला आहे, पी फॉर प्रिन्सिपल, प्रिन्सिपल हे किती दिलेलं आहे 1500 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट हे आर मध्ये दाखवतात, तरी रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू आर इज इक्वल टू 9%. आता हे 9% लिहिताना एक तर 9/100 असं पण लिहितात, पण पर्सेंट मध्ये आपण अशा पद्धतीने लिहू. नेक्स्ट आहे हाऊ मेनी टाइम्स 2 इयर्स. 2 इयर्स साठी टी फॉर 2 इयर्स. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट काय डिराईव्ह करावं लागणार आहे, इंटरेस्ट काढावं लागणार आहे. मग या ठिकाणी आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहू. इंटरेस्टचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे, पी मल्टिप्लाय टी मल्टिप्लाय आर अपॉन 100. इट इज द फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट. हा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लर्न करायचाच आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 1500 मल्टिप्लाय जी व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेले आहे त्या सगळ्या गिवन मध्ये आहे त्या सगळ्या पुट इन द फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचे आहे. टी फॉर 2 इयर्स म्हणजे इथं 2 इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे 9 दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याला काय करू 100 ने डिवाइड करू. मग ह्या 100 चे 2 झिरो गेले, 1500 चे 2 झिरो गेले, उरलं काय फक्त आपल्याला 15 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 9. आता याचं मल्टिप्लिकेशन आपण करू. 15 टू जा 30 मल्टिप्लाय 9 इज इक्वल टू 270. हे काय झालं त्याचं इंटरेस्ट झालेला आहे म्हणजे सिंपल इंटरेस्ट. त्याला 1500 वर सिंपल इंटरेस्ट किती मिळालेला आहे 270 रुपीज हा इंटरेस्ट मिळालेला आहे. पण आपल्याला त्यांनी इंटरेस्ट न विचारता काय विचारलेला आहे टोटल अमाऊंट. याच्या पहिले मी अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. अमाऊंटचा फॉर्म्युला अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग व्हॉट इज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काय आहे 1500 आणि इंटरेस्ट किती काढलेला आहे आपण 270 हा इंटरेस्ट निघालेला आहे. याची ऍडिशन आपण केली तर या ठिकाणी 1770 रुपीज ही तिला टोटल अमाऊंट मिळालेली आहे. शी विल गेट टोटल अमाऊंट 1770 रुपीज म्हणजे तिला एकूण 1770 रुपीज हे मिळालेले आहे. हे कशावर तर 1500 वर तिला 270 हा इंटरेस्ट आहे आणि त्याची तो इंटरेस्ट याच्यामध्ये मिळवला प्रिन्सिपल मध्ये मिळवला तर तिला 1770 रुपये मिळालेले आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2 into 1/2 इयर्स. आता तुम्ही म्हणा इथं 2 into 1/2 इयर्स मीन्स 2 वर्ष आणि अजून पुढच्या वर्षाचे 3ऱ्या वर्षाचे 6 महिने त्याला आपण 2.5 इयर्स असं म्हटलं तरी चालेल. ऍट म्हणजे 2.5 वर्ष ऍट 7 PCPA 7% PCPA मीन्स 7% त्यांनी ती डिपॉझिट केलेली आहे रक्कम इन अ सेव्हिंग बँक. सेव्हिंग बँक अकाउंट म्हणजे काय बचत खाते. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. करंट अकाउंट मीन्स चालू खाते आणि सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय बचत खाते. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट द रिसीव ऍट द एंड ऑफ द पिरियड. तर तिला टोटल इंटरेस्ट किती त्यांना टोटल इंटरेस्ट किती भेटणार आहे ह्या इथं आपल्याला काढायचं आहे. मग गिवन मध्ये आपण लिहिणार गिवन मध्ये प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल म्हणजे त्यांनी जी मुद्दल ठेवलेली आहे ती किती आहे 85,000 रुपीज. फॉर हाऊ मेनी इयर्स नंबर ऑफ इयर्स
T is equal to number of years is equal to 2 into 1 upon 2 means 2.5 years. 2.5 years झालं. त्याच्यानंतर ऍट द व्हॉट इज द रेट, रेट किती दिला आहे 7 PCPA म्हणजे 7% पर एनम. या R is equal to 7%. इन द सेव्हिंग बँक अकाउंट व्हॉट इज द इंटरेस्ट, टोटल इंटरेस्ट विचारला आहे म्हणजे I is equal to क्वेश्चन मार्क्स. मग नाउ राईट द फॉर्म्युला I is equal to P into T into R अपॉन 100. आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे तो आपण इथे लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय करायच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये लिहायच्या आहे. त्याच्यासाठी फर्स्ट तुम्हाला इथं गिवन लिहिणं महत्वाचं आहे. गिवन लिहिल्याशिवाय आपण कोणती व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे हे समजू शकत नाही. म्हणून आपण पहिले काय करायचं गिवन लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचं आणि त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये एक एक व्हॅल्यू आपण टाकायची आहे. I is equal to प्रिन्सिपल किती दिलेला, हाऊ मेनी प्रिन्सिपल 85,000. 85,000 हा प्रिन्सिपल आहे. मल्टिप्लाय हाऊ मेनी टाइम 2.5 हा त्याचा टाइम दिलेला आहे. मल्टिप्लाय रेट ऑफ इंटरेस्ट 7 दिलेला आहे अपॉन 100. त्याच्यानंतर खाली काय लिहू आपण अपॉन 100. अपॉन 100 लिहिल्यानंतर 100 चे 2 झिरो गेले, याचे 2 झिरो गेले, उरला काय फक्त या ठिकाणी मी लिहिते इथं उरलेला आहे I is equal to 850 मल्टिप्लाय 2.5 मल्टिप्लाय 7. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 850 मल्टिप्लाय 2.5 मल्टिप्लाय 7 केलेला आहे आपण. मग आपण यांचा तिघांचा गुणाकार करू. आधी 850 मल्टिप्लाय 2.5 यांचा गुणाकार करणार आहोत. 25 झिरो जा 0, 25 5 जा 100, 25 कॅरी 12, 25 8 जा 200, 200 प्लस 12 212. आता इथं 1 युनिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, मग आपण या ठिकाणी इथं डेसिमल पॉइंट ठेवणार आहोत. मल्टिप्लाय 7. मग हा 0 डेसिमल पॉइंट नंतर 0 असल्यामुळे ती नाही पण घेतला तरी चालेल. 2125 मल्टिप्लाय 7. या ठिकाणी मी इथं डेसिमल पॉइंट इथं ठेवलेला आहे. पुढे आपण यांचा मल्टिप्लिकेशन करू. 7 5 जा 35 कॅरी 3, 7 2 जा 14, 15 16 17 कॅरी 1, 7 1 जा 7 1 8, 7 2 जा 14. मग टोटल इंटरेस्ट जो आहे आपला, जो टोटल इंटरेस्ट आहे 14,875 हा त्याच्यातला टोटल इंटरेस्ट आलेला आहे. मग आपल्याला तेच विचारलेलं होतं की टोटल इंटरेस्ट ही रिसीव्ह ऍट द एंड ऑफ द पिरियड, म्हणजे जो पिरियड दिलेला आहे 2.5 वर्षाचा जो पिरियड दिलेला आहे त्या वर्षाच्या शेवटी ती किती इंटरेस्ट घेईल. तर टोटल इंटरेस्ट किती आलेला आहे इथं 14,800 रुपीज. टोटल इंटरेस्ट इज 14,875 रुपीज हा आलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला फर्स्ट अँड थर्ड नंबरचा एक्झाम्पल सोडून दिलेला आहे. सेकंड, फोर्थ अँड फिफ्थ नंबरचा एक्झाम्पल हे तुम्हाला होमवर्क म्हणून करायचं आहे.